दिसतोय ना मी राजस मदनाचा पुतळा. दिवाळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा. पाया नका पडू. नाही करंजी घ्यायलोय. जे करंजिले गांजिले त्याशी म्हणी जो आपुले. शुभ दीपावली. अरे तू ये हॅपी दिवाळी मिस्टर तिळगुळकर आणि कंपनी. हे स्टेक माणसा नागोबा. हॅपी दिवाळी काय हा? मराठीत शब्द नाहीत होय. सॉरी काका. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सेम टू यू. हे काय आणलंय? हा काही नवीन प्रयोग केला शी काय? काका मी ऑटोमॅटिक फटाके बनवलेत. इको फ्रेंडली. बिनदारूचे. 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 हा. रिमोट ते फुटणार आहे. हो म्हणजे त्याच्यावर रिमोट आपण फोडायचे. आय गो रिशा तू पण मारायला का रे मला? मी तुम्हा सगळ्यांसाठी फराळ आणलाय. तुझा फराळ म्हणजे शेपूचा मिल्कशेक झाला. आता कारल्याच्या चकल्या खा रे. अगं तुला बोलायले ते. आपल्या फॅमिलीत फिटताय. काका डोंट वरी. हा जो फराळ आहे ना हा ताईने आणि आईने बनवलाय त्यामुळे एन्जॉय. हा मग चालेल. हे घ्या ना काकू. फराळ घ्यायला काकू काकू करायला आम्हीच घेतो. ऋषा दादा तुम्ही इथे अचानक? मला सांगितलं असतं मी आलो असतो स्वारगेटला तुम्हाला पिकअप करायला. अरे साताऱ्याला आपले पाहुणे राहतात. त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या याद्या होत्या म्हणून आलतो. आता काल संध्याकाळी कार्यक्रम झाला आणि मुक्कामाला तिथंच राहिला. आणि सकाळी म्हणलं बघूया तरी पुण्याला दिवाळी कशी साजरी करतात ते. दादा मुगड बदलला. पाया पडते. बरं झालं दादा आलात ते. नाही तर दिवाळीला तिकडे एकटे कोल्हापुरात राहून काय करणार होता. या ना या. बसा. बसा बसा दादा आरामात बसा. राजेश तू सकाळी काय म्हणत होता? अहो ते समज सांगतो की नंतर. एवढी काय घाई करायला. रिशा अरे तू इथं काय बसलायस? एवढा सणासुदीचा दिवस आहे. घरात 4 मोठी माणसं बसलीत. अरे त्यांच्याशी बोल, त्यांच्याशी गप्पा मार. रिशा चला आज चल. चल की. अरे मला टेन्शन आलंय यार. आता काय झालं? कामिनी कामिनी बोल पटपट बोल. कामिनीला मी आवडतो. ती मला आय लव्ह यू म्हणाली. काय? कामिनी तुला आय लव्ह यू म्हणाली? अरे तुझं मोठ्या माणसाकडे झालंय बघ. म्हणजे तुझ्या आयुष्यात साधे सुद्धा टेन्शन नाहीच. माझं डोकंच चालत नाहीये रे सोम्या. डोकं न चाला काय झालं त्यात? तू तिला नाही म्हणाला ना रिशा? नाही म्हणालास ना तू तिला? अरे मग दे ना सोडून. मी तिला काहीच उत्तर दिलं नाही. म्हणजे तू उगा गोंधळ वाढून आलास का काय रिशा? कसला गोंधळ? हे बघ तिने फक्त तिच्या मनात काय ते मला सांगितलं. मला तिला लगेच उत्तर द्यायचं असं नाहीये. रिशा मला काय वाटतं माहितीये का? तुझ्या मनात काही नाही तर तू तिला सांगून दे ना तसं. उगा गोंगड भिजत ठेवण्यात काही अर्थ नाही.
अरे तू हो म्हणशील असं समजून हे उगा स्वप्न रंगवत असेल रिशा आणि पुढे जाऊन तूच गोत्यात येशील. मी काय म्हणतोय घुसते ना तुझ्या टकोऱ्यात. अरे मग दाखव की तसं चेहऱ्यावर. समजलं मला, बरं वाटतं, टेन्शन मिटलं माझं. शाबास मर्दा. बरं मी काय म्हणतो, आता कामिनीला काय सांगायचं हे तर ठरलं. कुठं कधी कसं सांगायचं हे तू ठरव. हा तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा. एक्सक्यूज मी मॅम. एक्सक्यूज मी. मॅम तुम्ही मला कामिनी म्हणालात तरी चालेल. नाही मॅम, तुम्ही माझ्यासाठी फक्त मॅम आहात आणि माझं तुमच्यावर प्रेम नाही. सॉरी मॅम. तिळगुळकर, यू आर फायर्ड. प्लीज लीव. तुम्ही माझ्यासाठी फक्त मॅम आहात आणि माझं तुमच्यावर प्रेम नाही. नाही बघा किती सोजवळ आणि मोठ्या मनाची आहे नी तू. स्वतःच करिअर करून सुद्धा समाजाचं हित जपायचा प्रयत्न करते. त्या गरीब पोरांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. आजकाल कोण करतं व कुणासाठी एवढं. अशी पोरगी शोधून सापडणार नाही. काय दादा, नाचून बघा.